म्हणजे खरं तर फूड ब्लॉगर व्हायचं हे माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. कोल्हापुरी लँग्वेज एक अशी इंट्रोड्यूस केली आहे जी ऍक्च्युली कोल्हापूरकर बोलतच नाही. लोकांच्या समोर ही जी कोल्हापुरी म्हणून आणली ती थोडीशी वेगळीच आहे असं मला तर वाटते. तू जेव्हा ट्राय केलंस फूड तर त्यावेळी खूप भारी, म्हणजे तुला खूप पर्सनली खूप आवडलं म्हणून तो रिव्ह्यू टाकलास तू. लोकांकडून काही अशा प्रतिक्रिया आल्यात की नाही हे मला नाही आवडलं, असं कधी घडलंय का तुझं? ब्लॉगर्सची संख्या एवढी झाली की प्रमाणाच्या बाहेर झाली. पण एकाच हॉटेलचा व्हिडिओ 10 जणांनी ज्यावेळी केला त्यावेळी लोकांना कळायचं बंद झालं की बाबा मी नेमका कुणाचा व्हिडिओ बघितलाय. ज्यांना पूर्वी जेवढे पैसे मिळायचे कोलॅबरेशनला त्याचं पण प्रमाण कमी आलंय का? भरपूर कमी आले प्रमाण. याच्या अगोदर तू काय करत होतास जेव्हा युट्यूब सुरू केलं तर त्याच्या अगोदर? प्रायव्हेट बँक मध्ये जॉबला गेलो. सुरुवातीला सेल्स पासून केली सुरुवात, त्यानंतर मग कॅशियर, नंतर सेल्स मॅनेजर इथपर्यंत गेलो. इंस्टाग्राम का युट्यूब? युट्यूब. व्हेज की नॉनव्हेज? व्हेज. तांबडा की पांढरा? पांढरा. जे फुल टाइम इंस्टाग्राम करतायत, प्रमोशन्स मिळवतायत, तरी सुद्धा त्यांना एक मनामध्ये कुठेतरी भीती आहे की अजून 1 वर्षानंतर 5 वर्षानंतर हे बंद पण पडू शकतं. टिकटॉक ज्यावेळी बंद झालं ना त्यावेळी त्या इन्फ्लुएन्सरचे डोळे उघडले की बाबा ऑप्शन बी शोधायला पाहिजे. पण जेव्हा तू एक बँकची नोकरी सोडून इन्फ्लुएन्सर बनण्याचा निर्णय घेतला, मग त्यावेळी घरातल्यानी मम्मीने मला सांगितले की बाबा तुला मी 1 वर्षभर जास्तीत जास्त सपोर्ट करेन.